चॅनलवरती, ज्याचं नाव आहे किचन रेसिपी अँड लाईफस्टाईल. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं की मी तुळशीबागेमध्ये गेली होती शॉपिंगला वगैरे. तर आल्यानंतर ना खूप लेट वगैरे झालं, त्यामुळे मी काही पुढं व्हिडिओ नाही शेअर केला. तर म्हटलं उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलेलं मी शॉपिंग दाखवते की, तर मी म्हटलेलं उद्याच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करते मी शॉपिंग काय केली होती ते. तर मी काही जास्त नाही केलं, सध्या लागणाऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये मी एक मोठी बॅग घेतलेली आहे. ती घेतली, ती मला 150 रुपयाला भेटली. आणि ह्या छान टिकतात वगैरे, जास्त दिवस टिकतात, त्यामुळे घेतली. म्हटलं कुठं सामान वगैरे आणायला काय करायला लागतातच आपल्याकडं. तर गावाला हिच्या जन्माच्या वेळेस ह्याच्या आजीनं वगैरे घेतलेली 1-2 वर्ष झाले. तर ती अजून छान आहे, तिला काय म्हणजे फाटली वगैरे नाही, कुठं चांगली होती. तर म्हटलं घेऊयात म्हणून 150 रुपयाला, म्हणून ही एक मोठी बॅग घेतली. त्याच्यानंतर समया घेतल्या. समया म्हटलं आता आपल्याला सारख्या लागणारच येतं, एकदाच घेतलं की काय तो आपल्याला. तर मग ह्या 2 समई घेतल्या. म्हटलं आता आपल्याला लागणारच आहेत, माझ्याकडे काही समई वगैरे नव्हत्या, मग मी ह्या 2 समई घेतल्या. अशा आहेत, अशा भेटल्या. तर तुळशीबागेमध्ये राम मंदिर आहे ना, तिथे आहेत भरपूर व्हरायटी, तिथूनच मग मी ह्या 2 समई घेतल्या. नंतर हे बसायला बसकर 2 घेतले, पूजेच्या टायमिंगला लागतील त्यामुळे. अशा आहेत ते 150ला 2, 200ला मला बसले 2 असे. अजून ते पायपुसणे एक घेतले 2 असे, 2 पायपुसणे घेतले अशी, आणि त्या ह्याच्यामध्ये घेतली. नंतर एक गळ्यातलं घेतलं माझ्यासाठी, 150ला भेटलं मला. हे असं आहे, हे 150ला भेटलं. आणि 100ला 3 कानातले, ते 3 घेतले. असं एक नंतर नाही कसं एक, आणि दुसरं एक असं आहे. हे 3 घेतले. आणि एक नथ घेतली, बस एवढंच घेतलं, जास्त काही नाही शॉपिंग केली. आणि ही एक नथ मला 50 रुपयाला भेटली अशी. तर मग एवढी शॉपिंग मी केली. तर म्हटलं चला शेअर करूया तुमच्यासोबत, पण मी बोलले होते त्यामुळे म्हटलं शेअर करूया. मी काही नाही, एवढंच घेतलं. चला, नंतर हे 2 परफ्यूम आणले, आणि हे 2 परफ्यूम ना जास्त आवडतात त्यांना. तर हे 2 परफ्यूम आम्ही 1-2-3 वर्ष झालं त्या दुकानामधून घेतो, छान भेटतात परफ्यूम. आणि आता त्या दुकानामधून बाहेर आले की हे परफ्यूमचे दुकान आहेत, तर छान भेटतात तिथे परफ्यूम. आणि छोटे दुकान आहे. तर हा एक आहे कूल वॉटर म्हणून, आणि आहे डिवाइन म्हणून, हे 2 आणलेले आहेत. तर मी रात्रीसाठी बनवत होते मस्त अशी पावभाजी. तर त्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक अशी चिरून घेतली. आणि नंतर त्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं. आणि ते मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत शिजून. बीट पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची चांगली भाजली की नंतर त्यामध्ये मी लाल तिखट आणि पावभाजी मसाला आणि मीठ टाकून घेतलं. आणि नंतर त्याला पण छान असं हलवून घेतलं. आणि मी बाकी काही मसाले नाही टाकत पावभाजीमध्ये, हळद वगैरे, फक्त लाल तिखट पावडर आणि पावभाजी मसाला एवढंच टाकत असते. तर ते चांगलं असं भाजून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत चांगला आपला कांदा भाजून घ्यायचा. आणि नंतर आपण जेवढ्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या भाज्या
त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं असं मॅश करून घ्यायचं. तर मी ह्याच्यामध्ये फ्लॉवर, वाटाणा, बीट, बटाटा, शिमला मिरची वगैरे अशा चांगल्या सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत आणि ते चांगलं शिजवून घेतल्या आणि नंतर कांदा टोमॅटोमध्ये त्या टाकायच्या आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं त्याला मॅश करायचं. आणि मॅश करून झालं की वरतून पण थोडासा आपण मग पावभाजी मसाला आणि जर तुम्हाला हवं असेल तर अजून थोडं लाल तिखट टाकू शकता. नाहीतर मग तुम्हाला जर तडका द्यायचा असेल तर तडका पॅनमध्ये थोडंसं तेल किंवा बटर टाकायचं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट पावडर आणि पावभाजी मसाला टाकायचा आणि ते मग भाजीमध्ये टाकून घ्यायचं. तसा पण छान लागतो तडका टाकल्यानंतर भाजीमध्ये. तर तशी पण बनवू शकता तुम्ही. तर मी अशा प्रकारे बनवली होती आणि छान झाली होती. नंतर मग मी भाजी वगैरे बनवून झाल्यानंतर पाव पण भाजून घेतले. तर असा काहीसा आजचा माझा व्हिडिओ होता. जर माझा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत बाय.